ओडिसाच्या जंगलात एक शांत स्वभावाचे नेकी गाढव दादा राहत होते. ते खूप कष्टाळू, मेहनती, प्रामाणिक होते. जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना ते मदत करायचे. छोटी छोटी लाकडे, काटक्या प्राण्यांना, पक्ष्यांना घर बांधण्यासाठी आणण्यासाठी मदत करायचे. संकटाच्या वेळी धावून जायचे. खूप शांत स्वभावाचे हे नेकी गाढव दादा होते. त्यांचे एक मित्र होते, टिंबू ससेभाऊ. टिंबू ससेभाऊ दिसायला अतिशय सुंदर होते. त्यांचे अंग कापसासारखे मऊ होते. पण हे ससेभाऊ अतिशय गर्विष्ठ होते. त्यांना आपल्या रूपाचा, मऊ मऊ शरीराचा अतिशय गर्व होता. ते जंगलातल्या प्राण्यांना अजिबात कोणालाही मदत करायचे नाहीत. स्वतःपुरती गाजरे आणून खायचे, टॅमॅटो आणून खायचे, स्वतःसाठीच जीवन जगायचे. इतरांना कधीही मदत करत नव्हते. एकदा ते नेकी गाढव दादांना काय म्हणाले, "अरे नेकी दादा, बघा बरं, मी धावण्यात किती हुशार आहे, दिसाई खूप सुंदर आहे. तसं पाहिलं तर आमच्या पूर्वजांनी कासवाबरोबर शर्यत हारली आहे. पण त्या काळात, आत्ताच्या काळात मी धावण्यात खूप पटाईत आहे. मी चतुर आणि हुशारही आहे." तेव्हा नेकी गाढव दादा काय म्हणाले, "अरे टिंबू, तू हुशार आहेस, सुंदर आहे, सगळं काही ठीक आहे. पण तू जंगलातल्या प्राण्यांना जरा मदत करत जा. संकटात धावून जात जा. म्हणजे तुझ्या हुशारीचा, पळण्याचा, रूपाचा त्यांना उपयोग होईल." एकदा काय झालं, जंगलात अचानक वारा सुटला आणि आकाशात ढग जमू लागले आणि विजेच्या कडकडाटसह पाऊस पडू लागला. मोठा पाऊस पडला जंगलात. जंगलात सगळ्या पाणीच पाणी झाले. सगळे प्राणी सैरावैरा पळू लागले. मग थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि पाऊस थांबल्यावर काय झालं, सुंदरी हरणी ताईचं पिल्लू, छोटं पिल्लू होतं बोलू, नदीच्या काठावर पाणी पिण्यासाठी गेलं आणि एकदम तोल जाऊन पाण्यात पडलं. नदीला मोठा पूर आला होता आणि त्या पुरातनं ते वाहू लागलं आणि वाहत वाहत जाऊन त्याने कसं बसं एका दगडाला धरलं आणि वाचवा वाचवा करून ओरडायला लागलं. सगळ्या प्राण्यांनी आवाज ऐकला. सगळे प्राणी धावून नदीच्या काठावर आले. कोण वाचवणार त्याला? आता काय करायचे? मग सगळे प्राणी शांतपणे पाहत होते. अरे आता बोलूला कोणी वाचवायचं? नदीचे पाणी तर भयंकर होते. लाटा उसळत होत्या. बोलू दगडाला धरलं होतं बोलूनं, पण त्याचे पाय हेलकावत होते. आता थोड्याच वेळाने तो आणखी लाटेबरोबर वाहून जाणार होता. आता काय करायचे काही कळेना. तेव्हा टिंबू ससेभाऊ हळूच गाढव दादांच्या जवळ आले आणि म्हणाले, "मला नाही जमणार बरं का गाढव दादा. माझे अंग पांढरे शुभ्र आहे. मी जर पाण्यात गेलो तर ते पाण्यात भिजून चिपचिपीत होईल तुमच्या अंगासारखे." असे म्हणून ससेभाऊ खो खो हसायला लागले. पण गाढव दादा शांत उभे होते. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता, आपल्या जीवाची पर्वा न करता ते पाण्यात गेले आणि कसे बसे लाटेचे हेलकावे घेत 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 बोलूजवळ गेले. लाटा त्यांना ओढत होत्या नदीच्या पाण्याच्या, तरी पण त्यांनी जुमानले नाही आणि बोलूजवळ गेले आणि म्हणाले, "अरे बोलू, उडी मारून माझ्या पाठीवर बैस." बोलू पटकन गाढवदादांच्या पाठीवर बसला आणि गाढवदादा बोलूला घेऊन नदीच्या काठावर आले. सगळे प्राणी उत्कंठेने पाहत होते. सगळ्यांचा जीव आता भांड्यात पडला होता. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. सगळ्या प्राण्यांनी टाळ्या वाजवून नेकी गाढवदादांचे कौतुक केले. शेरसिंग राजे म्हणाले, "अरे नेकी, तू खूपच हुशार आहेस. आपल्या जीवाची पर्वा न करता तू बोलूला पाण्यातून बाहेर काढलं, मोठ्या संकटातून मुक्त केलंस. खरंच तू खूप हुशार आहेस. अरे नुसते बोलाचा भात आणि बोलाची कढी करायची नसते. नुसतं बोलून कोणतीही गोष्ट होत नाही. त्यासाठी कृतीत आणणे
आवश्यक असते. मग ससे भाऊ मान शरमेने घालून बाजूला उभे होते. त्यांना ते बोलणे रुचले. मग ते नेकी गाढव दादाजवळ येऊन म्हणाले, माफ करा गाढव दादा, मी आता माझ्या रूपाचा, माझ्या पळण्याचा कधीही गर्व करणार नाही. मी जंगलात सगळ्या प्राण्याबरोबर मिळून मिसळून राहणार. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.